साळवी यांची आता वकिलांसोबत चर्चा सुरू आहे। शिवविधी आणि न्याय सेवेचे वकील राजन साळवी यांच्या घरी पोहोचलेले 3 वकिलांची टीम आणि राजन साळवी यांच्यात आता संवाद सुरू आहे। अटक केल्यानंतरची ही रणनीती काय असू शकते याबाबत आता चर्चा सुरू आहे। एसीबीने कारवाई केलेली आहे, एसीबीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता वकिलांची टीम ही आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे आणि साळवींबरोबर चर्चा सुरू आहे। 3 वकिलांची ही टीम आहे। अटक केल्यानंतर काय रणनीती असू शकते यावर चर्चा सुरू आहे। सरकार भाजपचं सरकार असं एकत्र मिळून माझ्यावरती कारवाई चालू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळवी यांच्यावर कारवाई केलेली आहे। रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आता वकिलांसोबत चर्चा माहिती आहे, माझ्या परिवाराला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे आणि शिवसेना पक्षाच्या सर्व लोकांना सुद्धा माहिती आहे। त्यामुळे मी शिंदे गटामध्ये जात नसेल म्हणून त्या अशा कारवाई करून मला दबाव टाकून प्रयत्न करत असतील, पण दबावाला मी भीक घालत नाही। आमच्या सर्वांच्या निष्ठा त्या वंदनीय शिवसेनातून त्यामुळे त्या दबावाचा काही परिणाम होणार नाही असं माझं मत आहे। सर, सकाळी 5-6 तास झाले, अजून चौकशी चालू आहे। अटक ती आपल्याला करावीच लागेल किंवा होऊ शकते। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांचा जीव शांत होऊ दे, त्यांना आलेल्या वरच्या आदेशाप्रमाणे त्याची चौकशी करू दे आणि पुढे काही करा। सर, माझा प्रश्न असा आहे की ही चौकशी किंवा तपासणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेणेकरून न्यायालय बंद होईल आणि त्याच्यानंतर ते माझी ती तयारी आहे पोलीस कस्टडीत राहायची, पोलीस कस्टडीत राहायची तयारी माझी आहे। बस मी सर्व माझी मानसिकता आधीपासून केलेली 40 वर्ष मी शिवसैनिक असल्यामुळे अनेक आंदोलनं अनेक घटना मी स्वतः अनुभवले आहेत। पोलीस कस्टडी जेल आमच्या 5वीला पोचलेला आहे, संघर्षात उभारलेला कार्यकर्ता आहे, त्या दबवणारा कार्यकर्ता नक्की नाही। लांजा, राजापूर आणि इतर मतदारसंघातले लोक तुमच्या भेटीला येतात येणार ना, असं कसं 40 वर्ष मी या शिवसेना पक्षातील काम करतो। आज नाही म्हटलं तरी रत्नागिरी शहरामध्ये नगरसेवक होतो, नगराध्यक्ष होतो, जिल्हा प्रमुख मंडळ राजापूरपर्यंत 9 तालुक्याचा होतो आणि गेली आज 14 वर्ष राजापूर आणि साखरप्यामध्ये मी आमदार म्हणून आहे। आम्ही शिवसेनेच्या पलीकडे सुद्धा एक जीवाभावाची नातं निर्माण केलेलं आहे आणि ही सर्व मंडळी आलेली ही सुद्धा आमच्या प्रेमापोटी आलेली आहे। हे प्रेम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळतं। निश्चितपणे सर्वांचा मी इथे ऋणी आहे की माझ्या प्रेमापोटी लोकही या ठिकाणी आले आहेत। शिंदे गटात गेला असता तरी कारवाई झाली असते। शिंदे गटाचा विषय काढूच नका हो तुम्ही। शिंदे गटामध्ये जायचं नाही, गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो, हा माझा विषयच नाही। त्या नारायणांनी शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व मंडळी बाळासाहेबांवर राहिल्याची आम्हाला आठवण असेल। त्यावेळी जुने आमचे मित्र आहात पत्रकार, त्यावेळेला तुमच्यावर झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का असे सण अनेक केलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव साहेबांपासून अनेक लोक शिवसेना सोडून गेले, ते धक्के घेत घेत ही शिवसेना संघर्षातून उभी राहिली। त्यामुळे धक्क्याचा काही फरक पडत नाही। मुलगा आणि पत्नीवरती सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। पुढची रणनीती आहे त्यांच्या म्हटलं दुःखाची गोष्ट, खेदाची गोष्ट हीच मला आहे मनात आलेली की मी एक लोकप्रतिनिधी आहे। तुम्हाला माझ्याबद्दल आक्षेप असेल तुम्हाला ती कारवाई करा, सामोरं जाईल, पण माझ्या पत्नीला मुलाला त्यामध्ये माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला त्या घेऊन अशी माझी अपेक्षा होती। पण दुर्दैवाने या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे, फार मोठी चूक केलेली आहे। मी तुम्हाला सांगतो आता निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये ही असलेली जनता जनतेला पटलेलं नाही, पटणार नाही आहे। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेला दाखला दाखवून देईल हे माझं मत आहे। आणि त्यांच्या बाबतीत नेमकी रणनीती काय असणार आहे पुढची? आणि आम्ही सर्वजण कोर्टात जाणार नाही, अटक आणण्यासाठी आम्ही सामोरं जाणार। आता शेवट आहे कुठे? पत्नी आणि मुलगा आहे कुठे? आता 23 तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी 2 दिवस मुंबईला गेलेली आहे। उद्या सकाळी या ठिकाणी सर, आता गुन्हा दाखल झाला आहे, घटना घडलेल्या आहेत, आता जे काय होईल ते होऊन हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आणि या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजन साळवी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे
हम तुम्हारे साथ हैं. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. 50 खोके एकदम ओके. मला तुम्हाला आवाज मोरे